Hi everyone, good evening. Good evening, ma'am. Good Good evening. evening, ma'am. Good Good evening, evening ma'am. all of Good evening, you. ma'am. आवाज येत आहे सर्वांना? Good evening. Good evening, दिसतंय का? ma'am. Screen दिसतंय का सर्वांना? हो. ओके, काल कोणता टॉपिक पाहत होतो आपण? काय नाव होतं कालच्या टॉपिकचं? गणित होतं. तर गणितामध्ये कोणता घटक होता? काय पाहिलं काल आपण? अपूर्णांक. काय म्हणतात इंग्लिशमध्ये अपूर्णांकाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फ्रॅक्शन. फ्रॅक्शन. व्हेरी गुड. फ्रॅक्शन. फ्रॅक्शन. आपण काल काय पाहिलं? फ्रॅक्शन पाहिलं हो की नाही? मिक्स फ्रॅक्शन पाहिले आणि फक्त फ्रॅक्शन पण पाहिले. बरं, आज आपण हे जे फ्रॅक्शन आहे ते अगदी व्यवस्थित पाहूयात. थोडेसे झाले होते, थोडे राहिले होते. पुन्हा एकदा रिवाइज करूयात आपण. फ्रॅक्शन नेमके काय आहेत, कशाला म्हणायचं, अपूर्णांक म्हणजे काय आहेत, जे पूर्ण नसतात त्यांना अपूर्णांक म्हणायचं. जे पूर्ण नाहीयेत ते कसे असतात? अपूर्णांक. समजा आता मी हे लिहिले 5/8 किंवा याचं वाचन जे आहे ते मी काय करेल 5/8 म्हणजे हा 5 जो आहे रेषेच्या वरती जो असतो तो अंश, रेषेच्या खाली जो आहे त्याला म्हणायचं छेद. आता 8/5 आता हे तुम्ही आकृत्यांच्या माध्यमातून सुद्धा दाखवू शकता, एखाद्या चित्राच्या आकृतीचे. किंवा आता 7, आता इथे छेदामध्ये 8 आहेत की नाही, आता आपल्याला सांगितलं की तुम्हाला एखाद्या आकृतीमध्ये दाखवा तुम्ही हा पूर्णांक 5/8 किंवा 5/8 हा पूर्णांक तुम्ही आकृतीमध्ये दाखवा. मग तुम्ही काय करणार, छेदामध्ये किती नंबर आहे तो नंबर पाहायचा आणि त्याच्या इतके सेम सेम भाग करून घ्यायचे. पहा, मग त्याच्या इतके सेम भाग करून घेऊयात एका आकृतीचे. पहा, एक झाला, हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा. आता माझे हे थोडेसे लहान मोठे झाले, पण तुम्ही काढताना मात्र एकदम व्यवस्थित काढायचे, एकसारखे काढायचे. मग आता हा पूर्णांक दाखवायचा आहे आपल्याला, पूर्णांक आकृतीमध्ये. तेव्हा काय दाखवणार पहा, 8 पैकी तुम्ही 5 रंगवणार. 1 रंगवला मी, हा 2 रंगवला, तिसरा रंगवला, चौथा रंगवला आणि पाचवा तुमच्या आवडीचा कुठला पण रंगवा, मधला कुठला पण रंगवा तुम्ही. हे झाले पहा. आता 8 भागांपैकी मी हा 5 भाग दाखवलेला आहे. म्हणजे याचं वाचन आपण काय करतो, 5/8 म्हणजे कोणत्याही अपूर्णांकाचं लेखन हे आपण अक्षरी तर करू शकतो, त्याबरोबर आपण आकृत्यांमधून सुद्धा ते दाखवू शकतो. समजा आता मी अशी आकृती काढलेली आहे. पाहता मग याची मी समान किती भाग करेल, मग ती आकृती कशी असेल, त्रिकोण असेल, चौकोन असेल, वर्तुळ असेल, गोल असेल. आता या ज्या फुलाच्या पाकळ्या दिसतात की नाही, त्या असं लक्षात घ्यायचं की एकदम सारख्या सारख्या आहेत, त्या सेम सेम आहेत. आता सेम सेम जर आहेत आणि मी रंगवल्या किती, पाहता मी रंगवते, 1 रंगवली, आता ही दुसरी रंगवली, तिसरी रंगवली, बर 3च रंगवल्या. मग आता ही जी आकृती आहे तर ती मला अपूर्णांकामध्ये दाखवायची. ती कशी दाखवायची पहा, मग काय करावं लागेल यासाठी. मग एकूण या आकृत्यामध्ये किती पाकळ्या होत्या बरं, आपण इथून स्टार्ट करूयात. पहा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे या आकृतीमध्ये किती पानांची आकृती होती ही, आपण आता काउंट केली की नाही. पुन्हा एकदा लक्ष द्या. चला, ज्यांनी नाही लक्ष दिलं त्यांच्यासाठी पुन्हा एकदा. किती झाली, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. अगदी बरोबर. पहा, 8 म्हणजे 8 पानं आहेत की नाही, एकूण आहेत ते लिहायचे रेषेच्या खाली, म्हणजे छेदामध्ये लिहायचे. आणि जेवढे रंगवले यापैकी तेवढे लिहायचे अंशामध्ये. आता किती रंगवले होते, 3 रंगवले. मग आता याचं वाचन काय होईल, 3/8.
ओके, समजलं तुम्हाला? म्हणजे अपूर्णांक हा आपण आकृत्यांमधून सुद्धा दाखवू शकतो. बर, एखाद दोन आकृत्या दिल्या मी तुम्हाला, तर तुम्हाला तो अपूर्णांक सांगता येईल? येस ऑर नो? Yes. जमेल ना? कोणाला ओळखायला येईल आपण हा माईक बंद ठेवा प्लीज. ओके, माईक बंद ठेवायचा आहे. ओके, आपल्या समोर जे आहेत आपल्या क्लासमध्ये सर्वच गुड बॉय आहेत आणि गुड गर्ल्स आहेत. आता गुड बॉय आणि गुड गर्ल्स काय करत असतात? ऐकत असतात पटकन काम. आता मी एक आकृती काढते. आता याच्यामध्ये मी तयार करणार आहे आता भाग. हा झाला पहिला, हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, दहावा. किती झाले पहा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. बर, आता मी याला रंगवणार आहे. आता कुठे कुठे रंगवू? पहिला रंगवला, दुसरा रंगवला, तिसरा, चौथा. बर, आता या आकृतीसाठी काय अपूर्णांक तयार होईल? या आकृतीसाठी योग्य अपूर्णांक सांगा. वृंदाचं आलं 3/8, बहुतेक मागचं होतं. हा, 4/12. अगदी बरोबर. संस्कृतीने काय केलं? भाग एकूण व्यवस्थित मोजलेच नाही, 10 लिहिलं. व्हेरी गुड. पहा किती हुशार मुलं तुम्ही. आता एकाचही प्रश्नाचं उत्तर चुकलेलं नाही. एकूण भाग किती होते? 12. म्हणजे एकूण भाग असतात ते लिहायचे रेषेच्या खाली, म्हणजे छेदामध्ये. यामध्ये रंगवले किती? आपण 3 भाग रंगवले. म्हणजे झाले किती? 3/12. किंवा याला आपण काय म्हणणार पहा, वाचन पण लिहून घेऊयात आपण. 3/12. आणि इंग्लिश मध्ये जर म्हटलं तर 3/12. चला, आणखी एक आकृती देते तुम्हाला. आता दुसरी आकृती आपण पाहूयात. हा, मी एक ट्रायंगल काढून घेतला. आता याचे मी समान भाग करत आहे. आता हा रंगवला. काय म्हणावं लागेल बरं आता या आकृतीसाठी? कोणता अपूर्णांक तयार झाला? ओके, शंका आहे. ओके, घेऊयात आपण तुमचं डाऊट घेऊयात. 1/3. अगदी बरोबर. अंशामध्ये काय लिहावं लागेल याला? 1 लिहायचा आणि छेदामध्ये 3. एकूण भाग 3 होते म्हणून छेदामध्ये 3 लिहिले. आणि रंगवलेला भाग एकच होता, तो दाखवला. आता यानंतर न रंगवलेले भाग पाहिजे तर आपल्याला न रंगवलेले भाग दाखवायचे. बर, आता याचं जर वाचन लिहायचं म्हटलं तर तो कसा लिहावा लागेल? 1/3. बर, आता मी थोड्या वेळासाठी तुमचं माईक ऑन करते. पियुष बोला, काय डाऊट होता? मिस तुम्ही मिस नो मॅम तुम्ही चारच्या ऐवजी 3 लिहिले. मॅम तुम्ही 4 करायचं तर 3 लिहिले. वरती 3 करायचे, बरोबर. आपण जागी 3 लिहिलेले आहे. आपण काय करायचं? 4 लिहायचे होते, 3 झाले. आता बरोबर एक अंश छेद 3 हा. अंश छेद 12. नाही, बरोबर आहे तुमचं. आता बोलले 4 आणि लिहिताना 2 लिहिले. हो. ओके, आपण काय केले? वाचले 4 आणि लिहिताना लिहिले 3. हे होतं माझ्याकडून बऱ्याच वेळा, तुमच्याकडूनही होत असेल.
एक ऍट अ टाइम आपण 2-3 कामं नाही करू शकत, असं झालं एखाद दिवस, काही हरकत नाही. आपण त्यासाठी काय केलं, थोडं आकृतीमध्येच बदल केला. मग आता इथे 3 बदलायचं, इकडे 9 बदलायचं, त्यापेक्षा रेषाच कमी करून टाकल्या. ओके. बर, आता याच आकृतीला पहा, आपण न रंगवलेला भाग दाखवूयात. आता रेखांकित न केलेला भाग अपूर्णांकामध्ये दाखवा असा प्रश्न असतो. मग आता आपण काय पाहणार आहोत, न रंगवलेला भाग म्हणजे रेखांकित न केलेला भाग. चला, आता याच आकृतीचा आपल्याला रेखांकित न केलेला भाग दाखवायचा आहे. तो कसा पाहायचा पहा. मग आता यावेळेस सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, एकूण भाग मोजायचे असतात. एकूण भाग तर आपण मोजून पाहिले, ते होते 12. लिहिले 12. आता 12 पैकी 3 रंगवलेले आहेत, उरले किती, 9. जेवढे उरले तेवढे अंशामध्ये लिहायचे. झाले. न रंगवलेला भाग म्हणजे रेखांकित न केलेला भाग किती झाला, 9/12 किंवा 9 अंश/12. वाचन काय होईल, 9/12 लिहा किंवा 9 अंश/12. बर, चला खालच्या आकृतीचं सांगा. त्यानंतर आपल्याला लहान मोठेपणा पाहायचा होता. छेद समान असेल तर लहान कोण मोठा कोण हे पाहिलं होतं. जर अंश जर सारखा असेल तर लहान कोण मोठा कोण हे पाहायचंय. पटपट उत्तर येऊ द्या. व्हेरी गुड. समजलं, हे सुद्धा तुम्हाला समजलेले. न रेखांकित केलेला भाग आहे 2, एकूण भाग होते 3, त्यापैकी 2 रंगवलेच नाही. म्हणजे वाचन काय झालं, 2 अंश/3. आता सर्वांना जमलं व्यवस्थित. बर, हे समजलं. बर, काल मी जे काही अपूर्णांक शिकवले तुम्हाला, छेद जर समान असेल तर ते आठवतात तुम्हाला, लहान कसे मोठे कसे. ओके. बघू तुमच्यासाठी अपूर्णांक. बर, छेद समान असणार एक उदाहरण देते. त्यामध्ये तुम्ही आता मला लहान आणि मोठा अपूर्णांक सांगायचा आहे. अगोदर लहान सांगा. पहा, मी अपूर्णांक लिहिते. 4/12, 8/12, 1/12 आणि 17 नको, थोडा मोठा अपूर्णांक होतोय. आपण घेऊया त्याला 10/12. हे पहिलं उदाहरण आहे आपलं. यामध्ये मला सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे तो सांगा, आणि नंतर मोठा. सर्वात लहान आणि सर्वात मोठा. एक 1/12. अगदी बरोबर आहे. आता सर्वात मोठा 1/12. हे उत्तर अगदी बरोबर आहे. लहान मध्ये कोण येणार आहे, 1/12. आणि मोठा आलं उत्तर तुमचं. मोठा कोण झाला, अगदी बरोबर, 10/12. अंशामध्ये 10, छेदामध्ये 12. म्हणजे हे तुम्हाला व्यवस्थित आठवतंय. आता आपण अंश समान असल्यास पहा, अंश समान असल्यास लहान आणि मोठा एका साईडला लहान ठेवू, एका साईडला मोठा घेऊ. आता पहिलंच उदाहरण यामध्ये, बरेच मुलं उशिरा येतात. उशिरा आल्यानंतर काय लक्षात येणार आहे, 4/8, 4/5, 4/10 आणि 4/3. आता यामध्ये लहान आणि मोठा ओळखताना काय करायचं, आपण जसं केलं होतं की नाही, छेद समान असेल तर काय करायचं, त्याच्या उलट जायचं. लहानसाठी काय करायचं, ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो, हे लक्षात ठेवायचं. ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान, आणि ज्याचा छेद मोठा, आता इथे उलट. चला, कोणाकोणाला लक्षात आले, एखाद्याला सांगता येईल का.
काय करावं लागेल? मोठा कोण लहान कोण? हा, आता इथे छेद तर सारखाच येणार आहे, फक्त उलट करायचंय. एक ट्रिक तर तुम्हाला सांगितली. या पूर्णांकांमध्ये अंशामध्ये हा 4 येणारच आहे. 4/3 लहान झाला की मोठा झाला? हा, आता काय करायचं? छेद पाहायचा. छेद जर मोठा असेल तर तो अपूर्णांक लहान असतो. म्हणजे आता हा झाला लहान, आणि मोठा करताना काय करणार? सर्वात लहान कोण दिसतो तो घ्यायचा. आता हा झाला मोठा. सोपं आहे की नाही? समजलं सर्वांना? जमेल आता यासारखी उदाहरणं सोडवायला तुम्हाला? हो. चालेल. पहा आता आणखी एक उदाहरण देऊ तुमच्यासाठी. पहा आता, समजा आपण घेऊया छेदामध्ये अंशामध्ये 2, 2/8, 2/5, 2/4 आणि 2/7. यांच्यामध्ये लहान कोण झाला, मोठा कोण झाला? लहान सांगा अगोदर. 2/4 लहान. व्हेरी गुड. सोहाचं आलं, दिया, हिंदवी, वृषाली, बनश्री, पियुष यांचं उत्तर आलं 2/8 स्मॉल. हा, बरं, अशी वेगवेगळी उत्तरं आली. बर, आता इथे काय करायचं होतं? लहान शोधताना अंश आहे तर असाच येणार आहे, दोघांमध्ये असाच येणार आहे, तिथे तर काही बदल होणार नाही. छेद पाहायचा, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो, आणि ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. मग लहान कोण आहे? या सर्वांची तुलना केली तर 4 दिसतोय, मग इकडे घ्यायचा तो मोठ्यामध्ये. किंवा ज्यांना नाही समजत त्यांनी काय करायचं? जर तुम्हाला पॉइंट पर्यंत भागाकार येत असेल तर तसा पॉइंट पर्यंत भागाकार करून पाहायचा. आलं लक्षात? जसं की आता या 10ने 4ला भाग जात नाही, मग अशा वेळी काय करतो आपण? 10 या 4च्या पुढे एक शून्य घेतो. शून्य घेतला म्हणून एक पॉइंट घेतो. पॉइंटच्या अगोदर कोणीही नसेल तर इथे एक शून्य घेतो आणि 10 चौक 40 करतो. हा, म्हणजे याचं उत्तर झालं 0.4. आणि आता दुसरं कसं शोधायचा? 3 1 3. 3च्या पाड्यामध्ये 4 नाही येत पण 3 येतो. 3 1 3. उरला 1, इथे उरलेला ठेवायचा. आता 1ला तर काही भाग जात नाही म्हणून आपण इथे शून्य घेतला आणि इथे म्हणून पॉइंट आलेला आहे तो. मग आपण 3 त्रिक 9 करणार. पुन्हा 1 उरला, पुन्हा शून्य होणार, मग पुन्हा 3 त्रिक 9. म्हणजे हा 1.33 झाला. पॉइंटच्या अगोदर ज्याचा अंक मोठा आहे तो अपूर्णांक मोठा असतो. पॉइंटच्या अगोदर जो लहान आहे तो लहान असतो. इकडे पॉइंटच्या अगोदर शून्यच होता म्हणून तो लहान झाला. पॉइंटच्या अगोदर 1 होता म्हणून तो मोठा झाला. आता ही ट्रिक थोडीशी कठीण वाटली असेल, पण हे तर समजलं की नाही तुम्हाला? आता भागाकार जर असं करायचं म्हटलं तर थोडंसं कठीण गेलं असेल, पण हे समजलं सर्वांना? अंश जर सारखा असेल तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. हो. हम्म. येस मॅम. ओके, चला आपण पुढचा पॉइंट पाहायचा. आता हो. लिहून घ्या. येस मॅम. बरं. नो मॅम. लिहून देण्याची गरज आहे का? हो मॅम. ओके, लिहून देते. चला लिहून देते, लिहून देते. घ्या. कसं लक्षात ठेवायचं हे लिहून देते. लिहा, इथे जागा करा. तुम्ही कट करू नका, तुमच्याकडे नोटबुक आहे. बर, इथे लिहायचा अंश समान असल्यास ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा
असतो तो अपूर्णांक लहान असतो. आता अगदी याच्या उलट जायचंय. व ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. तर लिहायला थोडीशी अडचण येते, अक्षर खराब येतोय पहा, पण असू द्या, ओळखून घ्या. झालं लिहून सर्वांचं? आपल्याकडे असेल पहा, पीडीएफ मध्ये पण आहे लिहिलेलं, मी दाखवू तुम्हाला. हे झालं सर्वांचं लिहून? हो मॅम. येस मॅम. येस राहिले ज्यांचं राहिले त्यांना दाखवते आहे का आपल्या. बर बर चला आपण पॉईंट पाहूयात. हा पहा, आता हा पॉइंट आहे. मी पीडीएफ दिलेली की नाही तुम्हाला, हे पाहिलं आपण, अंश समान असणाऱ्या पूर्णांकांची तुलना. पहा आपण पाहिलं की ज्या पूर्णांकाचे अंश समान असतात, ज्या पूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. पर्यंत लिहून काढायचं नंतर. हे आताच लिहून दिलं मी, हेच होतं आता लिहिलेलं, असंच होतं. बर, आता पुढचा पॉइंट पाहायचा आपल्याला. वाचन पाहिलं आपण. आता अंशाधिक अपूर्णांक पाहिजे आपल्याला. अंशाधिक काय आहे आणि छेदाधिक काय आहे ते अंशाधिक दिसतंय. त्यानंतर आपल्याला उदाहरणं पाहिजे आहेत. अंशाधिक कशाला म्हणायचं? ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकांना अंशाधिक म्हणतात. जसं की आता पहा, 5/3. आता हा जो छेद आहे 3 पेक्षा 5 मोठे आहेत, म्हणून हा अंशाधिक झाला, छेदापेक्षा अंश मोठा. त्यानंतर दुसरा पूर्णांक दिलेला आहे 7/4. 4 पेक्षा हा 7 मोठा आहे, म्हणून हा अंशाधिक आहे. म्हणजे खालच्या संख्येपेक्षा वरची संख्या ही मोठी असायला हवी, तो अंशाधिक अपूर्णांक असतो. जसं की इथे 17/13 आणि 111/91 हे झाले अंशाधिक. आणि अगदी याच्या विरुद्ध आता छेदाधिक पाहूयात. यानंतर मग आपण जाऊयात प्रश्नांकडे. छेदाधिक कशाला म्हणायचं? छेदाधिक म्हणजे छेद अधिक असणारे. छेद अधिक असणारे. अंशापेक्षा कसं असणारे? छेद मोठा असतो. ज्या पूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकांना छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. जसं की पहा, आता इथं 3/4 आहेत. 4 पेक्षा 3 हा लहान आहे, किंवा या 3 पेक्षा 4 हा मोठा आहे, म्हणून याला आपण छेदाधिक म्हणणार. वरच्या पेक्षा खालचा मोठा. आता इथे 5/7 आहेत. 7 हा 5च्या तुलनेत मोठा दिसतो, म्हणून तो छेदाधिक झाला. 19/25. त्यानंतर 125 छेदामध्ये आहेत 134. बर, हे समजलं तुम्हाला अंशाधिक काय आहे, छेदाधिक काय आहेत? जाऊयात आता प्रश्नांकडे आपण. आपण प्रश्न पाहूयात. आता यावरती प्रश्न कसे असतात. आता हे नमुना प्रश्न आहे, तिथे स्पष्टीकरणही आहेत, उत्तर आहेत. आपण जाऊयात सराव प्रश्नांकडे. इथे झाले सुरू आपले सराव प्रश्न. पहा काय आहे प्रश्न. यातील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे. आता लहान शोधताना काय पाहणार? पाहिजे सर्वांचा छेद सारखा आहे. मग जर छेद सारखा असेल तर लहान कोणाला म्हणायचं? घेऊयात, कोणाकोणाचं डाऊट आहे ते घेऊयात. ओके, पर्याय क्रमांक 1 सोहाचं आलं. त्यानंतर पियुषचं आलं. संस्कार, तीर्था, हिंदवी, सानिका,
व्हेरी गुड वृषाली. जेव्हा छेद समान असतो तेव्हा ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. मग या तुलना यांच्यामध्ये तुलना करायची. सर्वात लहान आहे हा 15. यांना जर आपण चढता क्रम लावला असता आपल्याला इथं लहानच विचारला मिळाला. 1 नंबर हा आला असता. दुसरा कोण आला असता? हा 16 वाला हा दुसरा झाला असता. याचा तिसरा क्रमांक आणि याचा चौथा क्रमांक असा हा अपूर्णांक तयार झाला असता. यांचा हा चढता क्रम तयार झाला असता. जाऊयात आपण आता पुढच्या प्रश्नाकडे. या अपूर्णांकांपैकी कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे? मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. उद्या आपल्या क्लासचा फ्री क्लासचा लास्ट डे असणार आहे आणि 16 तारखेला एक पेरेंट्स मीटिंग होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना सांगून ठेवा की रविवारी आपली पेरेंट्स मीटिंग होणार आहे. सर्व पालकांनी मीटिंगला जॉईन व्हायचंय. ओके, आलं सर्वांचं उत्तर? पर्याय क्रमांक 3 असं उत्तर येतंय सर्वांचं. आता इथे काय पाहायचं होतं आपल्याला? सर्वात मोठा. मग आता मोठा शोधताना आपण काय पाहिलं? इथे सर्वांचा छेद हा समान आहे. मग छेद जर समान तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक देखील मोठा. मग यांच्या सर्वांच्या तुलनेमध्ये हा 27, 15, 22 आणि 25 या सर्वांच्या तुलनेमध्ये हा 27 मोठा होता. म्हणून झाला 27/35. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3. 32/35 मोठे आहेत. कोणापेक्षा मोठे आहेत? मग चौकटीमध्ये योग्य संख्या लिहायची. या चौकटीमध्ये जर 30 लिहिला तर चालेल का? 32 लिहिला तर चालेल का? 34 लिहिला तर चालेल की 33 लिहिला तर चालेल? व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहेत. आता हे जे साइन आहे ते आहे ग्रेटर दॅनचं. 32/35 is greater than 30/35. आता हे मोठे आहेत कोणापेक्षा? 30/5 पेक्षा. हे 32/35 हे मोठे आहेत. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 4. 52/57 इथे काय म्हणता येईल? इथे आपल्याला साइन ठेवायचे, चिन्ह ठेवायचे. पुन्हा आहे 52/55. आता कोण लहान कोण मोठं हे आपल्याला दाखवायचं आहे या चिन्हांच्या माध्यमातून. ऑप्शन नंबर 2 आणि 4. अगोदर पाहायचं यांच्यामध्ये काही साम्य आहे का? अंश अंश सारखे आहेत का? छेद छेद सारखे आहेत का? असं पाहायचं आणि त्यानंतर मग ठरवायचं. आता इथे जर निरीक्षण केलं तर दोघांचेही अंश सारखे आहेत. जेव्हा अंश सारखा असतो तेव्हा ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. मग या दोघांमध्ये मोठा झाला कोण? 57 मोठे आहेत की 55 मोठे आहेत? मोठे आहेत 57. मग ते लहान झाले तिकडे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. बोला समर्थ, त्यानंतर पुष्कर, वनश्री यांचे माईक ऑन आहेत. काय डाऊट होते तुमचे? काहीच नाही. मग हँडरेस का केला होता? ओके पुष्कर, डाऊट होता का? समर्थ नाही. नाही. ओके, हँड रिमूव्ह करा. चला पुढचा प्रश्न पाहूयात मग. पाहता प्रश्न क्रमांक 5. या पूर्णांकांचा योग्य चढता क्रम कोणत्या पर्यायामध्ये लावलेला आहे? इथे पर्याय दाखवते मी तुम्हाला. पर्याय दिसतात ना? यांचा योग्य असा चढता क्रम लावायचा आहे.
आलं उत्तर सर्वांचं? ओके, पर्याय क्रमांक 4 म्हणणं आहे. 2, 4 आणि हा आता जवळजवळ सर्वांचाच 2 आहे. मागचा हा 4 दिसत होता. बरं, आता इथे समान काय आहे ते पाहून घेऊयात आपण अगोदर. सारखं काय आहे? आता अंश सारखा आहे, मग प्रत्येकाचा अंश सारखा आहे. तर आता आपण इथेच क्रमांक देऊयात. चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम म्हणजे काय करावं लागेल? सर्वात लहान अगोदर घ्यावा लागतो. मग सर्वात लहान कोण झाला? ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान असतो. मग सर्वात मोठा कोण आहे तुलनेने? हा 8, म्हणजे हा झाला आता 15/8 हा सर्वात लहान झाला, म्हणजे क्रमांक 1 मिळाला आता याचा. पहिल्या क्रमांकावरती हा असणार. त्यापेक्षा थोडा लहान कोण आहे यापेक्षा? 7. मग याचा दुसरा क्रमांक. तिसरा क्रमांक कोणाचा असेल? या 4चा. आणि मग हा असणार चौथा क्रमांक. मग कुठे दिसला असा पर्याय? पाहता इथे 8 वाला अगोदर, मग 7, मग 4 आणि मग 2 आहे असा पर्याय, पर्याय क्रमांक 1. की सर्वांचं उत्तर येत होतं पर्याय क्रमांक 2 आणि काहींचं उत्तर येत होतं, हा वृंदाचं उत्तर होतं पहा, पर्याय क्रमांक 1. अरे किती वेळा सांगता शंका आहे? ती शंका काय आहे ती मला समजूच देत नाही तुम्ही. काय तुमची शंका सांगा पाहू एकदाची. मॅम, हा, माझा काही एक मिनिट हा, थांबा फक्त बनश्रीला बोलू द्या. नाही. बोला. तुम्ही काय करता? डाऊट जेव्हा विचारायला तुम्हाला चान्स दिला की नाही तेव्हा डाऊटच विचारत नाही, दुसरंच काहीतरी बोलता. बरं, समजलाय प्रश्न हा? जाऊयात आता आपण पुढच्या प्रश्नाकडे. पाहता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता शेवटून तिसरा अपूर्णांक कोणता येईल? यांचा चढता क्रम लावायचा. आता चढता लावताना पाहायचंय पुन्हा अंश सारखा आहे का, छेद सारखा आहे का? अंश सारखा असल्यास काय करावं लागतं? छेद सारखा असेल तर काय करावं लागेल? हे प्रकरण निवांत होतं पहा, 8-8 दिवस लागतात त्या प्रकरणाला. खूप सारे प्रश्न, आपलं थोडस घाईमध्ये होतंय. 2च दिवसात आपण हे प्रकरण घेतोय. जेव्हा पुढचे जे मुलं कंटिन्यू करणार आहेत त्यांच्यासाठी हे व्यवस्थित प्रकरण पुन्हा होणार आहे. अगदी सर्वच प्रकरण पुन्हा होणार आहे. सुरुवातीपासून सर्वच होईल. तुमचा काय प्रश्न आहे ना मला चॅट बॉक्स मध्येच सांगा किंवा एखादा मेसेज करा त्यानंतर मोबाईलला. जर कोणाला चॅटिंग मध्ये इथे बोलता येत नसेल ना, सांगता येत नसेल, मला मोबाईल वरती मेसेज टाईप करून पाठवला तरी चालेल. ओके, चला उत्तर मिळतंय सर्वांचं. 2, 3 अशी उत्तरं येऊ लागली. आता चढता क्रम लावायचा होता. चढत्या क्रमासाठी काय पाहणार आपण? ते छेद सारखे दिसतायत. मग छेद जर सारखा असेल तर मग काय करायचं? मग आता इथं वरचे पाहायचं लहान कोण. चढत्या क्रमामध्ये अगोदर काय येतो ते लक्षात ठेवायचंय. चढत्या क्रमामध्ये अगोदर लहान संख्या घ्यायची असते, बरोबर? म्हणजे असेंडिंग ऑर्डरला होता आपण. चढता क्रम म्हणजे काय? असेंडिंग ऑर्डर. आणि उतरता म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग मध्ये सर्वात लहान कोण आहे? जर समान असतील तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो. म्हणजे हा जो आहे तो 1 नंबर आला, हा सर्वात लहान आहे. हा काय झाला? सर्वात लहान. आता यापेक्षा थोडा मोठा पाहूयात. 46 पेक्षा थोडे मोठे कोण आहे तिथे? 47. म्हणजे याचा आला नंबर 2. त्यानंतर 48 हा नंबर 3 वरती असेल आणि हा असेल क्रमांक 4 वरती. म्हणजे आता पहा 46/55. आता इथे काय विचारलं होतं आपल्याला? तिसरा अपूर्णांक. मग डायरेक्ट तिसरा पाहूयात आपण. 48/55 झाला पर्याय क्रमांक 3 मध्ये दाखवला.
49. अरे सॉरी सॉरी, आपलं हे राहिला ना, इथे 2 नंबर द्यायचा होता, 47लाच दिला आपण. 49. आपण चढताच क्रम पाहतोय ना, तिसऱ्या क्रमांकावरती पहा. 1 नंबर कोण आहे? 46. 46 पेक्षा मोठा 47, मग 48 आणि मग 49. हा बरोबर आहे. शेवटून तिसरा सांगितलाय, पण इथे पण राहिलं ना, आपला हा गोंधळ झाला. मी पण राहिले मी पण पाहिलंच नाही हा प्रश्न. शेवटून पाहायचाय. आता आपल्याला यासाठी काय करावं लागेल? मांडणी करून घ्यावी लागेल. मग आता हा जर शेवटून मांडला तरी आता उत्तर बदलणार आहे. 1 नंबर असेल 46/55. त्यानंतर 2 नंबरला असेल 47/55. त्यानंतर असणार आहे 48/55. आणि त्यानंतर असणार आहे 49/55. आता पाहूयात आपण शेवटून तिसरा कोण. मग शेवटून पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. पहा कसं कन्फ्युज करतात प्रश्नामध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. 2-2. हा बरोबर आहे. भरपूर जणांचं आलं होतं उत्तर. हा राहिला शब्द माझ्याकडून पुन्हा एकदा वाचायचं सोडवताना, शेवटून. ओके, प्रश्न समजला? जाऊयात आपण पुढे. पुढचा प्रश्न पाहता. प्रश्न क्रमांक 7. 27/16, 27/5, 27/2 आणि 27/4 ह्या पूर्णांक उतरत्या क्रमाने लावले असता शेवटून दुसरा पूर्णांक कोणता येईल? आता सुद्धा उतरता क्रम आहे आणि शेवटून दुसरा विचारलेला आहे. करते एवढा प्रश्न होऊ द्या, मग माईक ऑन करते. असे इमोजी वगैरे पाठवायचे नाही. किती वेळा सांगितलं? हा, वेदिका जाधव काय टाकले? हे रिमूव्ह करण्यात येईल असं, एवढे इमोजी वगैरे टाकले तर. ओके, ऑप्शन नंबर 1 ती अशी उत्तरं मिळाली. पाहता आपण पाहूयात कसा सोडवायचा. आता उतरता क्रम आहे. आता उतरता क्रम आहे, पण इथे अंश सारखा आहे. मग अंश जर सारखा असेल तर लहान कोण मोठा कोण? उतरता म्हणजे कसा असतो? डिसेंडिंग ऑर्डर असतो, बरोबर. डिसेंडिंग मध्ये आपल्याला मोठा अगोदर पाहावा लागतो. मग मोठा कोण आहे? मोठा यांच्यामध्ये पहा, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. मग हा सर्वात मोठा झाला. हा पूर्णांक काय झाला? सर्वात मोठा. यापेक्षा थोडा मोठा कोण येणार आहे? हा 4 वाला, म्हणजे याचा नंबर झाला दुसरा. तिसरा कोण असणार? हा 5 वाला. आणि मग हा चौथा क्रमांक. बरं, आपण अगोदर यांना लिहून घेऊयात. 27/2, त्यानंतर 27/4, त्यानंतर 27/5 आणि मग 27/16. आता शेवटून दुसरा सांगितला होता. शेवटून दुसऱ्याकडे जाऊयात आपण. शेवटून दुसरा कोण झाला पहा? हा शेवटून दुसरा झाला. हा 1 नंबर आणि हा 2 नंबर. 27/5 पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. ओके, माईक ऑन आहेत आणि शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. हे प्रश्न आता तुम्हाला सोडवावे लागतील, उर्वरित जे प्रश्न आहेत. बोला, काय डाऊट होता? पीडीएफ कालच पाठवली. पीडीएफ मी कालच पाठवलेली आहे. आणि मॅडम वर्गीकरणची पाठवली वर्गीकरणची पण. आणि कालची पीडीएफ न माझ्यापाशी आली नाही. बरं, नसेल तर मी पाठवते. ओके, पाठवते पुन्हा एखाद्या ग्रुपवरती पाठवते. ओके, बाय. थांबूयात आपण. हो मॅम. टीचर, कालची पीडीएफ माझ्यापाशी आलेली नाही. ओके ओके, पाठवते मी पुन्हा.